साधी, सिंपल, झटपट होणारी आणि जेवणात सगळ्यांनाच आवडणारी दह्याची कढी आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 बाउल दही घेतलेला आहे। दही छान फेटून घेतलेला आहे। यामध्ये आपण 2 चमचे बेसन घालून घेऊया। बेसन छान मिक्स करून घ्यायचं। दह्यामध्ये बेसन आधी घालून घेतल्यामुळे कढी फुटत नाही। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। आपल्याला किती थिक आणि किती पातळ कढी पाहिजे त्याच्यानुसार आपण पाणी जास्त कमी करू शकतो। 1 कप दहीला मी 2 कप पाणी घालून घेतलं आहे। आता आपण याला फोडणी देऊया। फोडणीसाठी आपण 2 चमचे तूप वापरणार आहोत। या जागी आपण तेल घातलं तरीही चालतं। पाव चमचा मोहरी घालू, पाव चमचा जिरं घालूया, लसूण घालून घेऊया। लसूण सोनेरी होईपर्यंत आपण याला फ्राय करू। सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतून झालेला आहे। मिरच्या परतवून घेऊ। कढीपत्ता घालूया। सगळं आपण मीडियम फ्लेमवरती आपण हे व्यवस्थित परतवून घ्यायचं। फोडणीमध्ये आपण दह्याचं मिश्रण घालून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया। 2 ते 3 चिमूट साखर घालूया। पाव चमचा हळद घालूया। कढीला छान उकळी येऊन द्यायची। कढीला उकळी येईपर्यंत सतत याला हलवत राहायचं। कढीला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी होणारी आपली कढी ही तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेऊया।